स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल। गुरु पडा झालाय त्या गावातल्या माणसांनी, त्या चाचानं तुमचा कोण रे तो चाचानं त्यांनी ना PMT मध्ये आलेलं आहे बघा, PMT। सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड। जस्ट आज पण आहे गुरुपौर्णिमा, आजचा डेली व्लॉग घरातून स्टार्ट होते नेहमीप्रमाणे। सो आत्ता जाणार आहे आपण शेतामध्ये। सो फुलं आणायच्यात, फुलं आणली पाहिजे कारण की आज गुरुपौर्णिमा आहे। सो गुरुपूजन झालंच पाहिजे आणि तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू बघा आजचा दिवस कसा जातोय आणि काय काय घडतंय ते बघा। गाडीचं कोल्ड स्टार्ट नेहमीप्रमाणे केलंच पाहिजे आणि ते चालू आहे। आणि बघा कालाबाई आपल्या शेतात काम केलंय ट्रॅक्टरने, त्यामुळे जरा भरलाय असा विषय झालाय। आणि मांजरांसाठी बसायला, सो वरती एक मांजरांसाठी मांजरने हा कार्यक्रम केलेला आहे सगळा। आणि सो बघा चकाचक ट्रॅक्टर डेली पुसलाच पाहिजे आणि तो पुसलेलाच असतो। आणि आता आपल्याला जायचे सो शेतामध्ये, चला। सो आलोय फार्ममध्ये, ब्रोचे फार्म आहे। सो त्यातनं आपल्याला फुलं शोधून काढायच्यात आणि जायच्यात घेऊन। हे बघा असे फुलं आहेत, गुलछडी। आणि बघा येता येता ना काँग्रेसने आपला सत्कारच केला। हे बघा काँग्रेसचं फुल आपलं ना पायातच अडकलं। सो गाइस दिस इज फुल, देख सकते हो इधर ये फुल आहे। सो मराठी बोलली पाहिजे। सो फुलं वगैरे तोडून तर झालेली आहेत आणि बाई आपण तर काही चप्पल घालून नव्हतं आलो। हे बघा पूर्ण पाय वगैरे ओले झालेले आहेत। तो चप्पल का नव्हतं घालून आलो कारण की आपला फुलं तोडणं म्हणजे एक मान असतो। चप्पल नव्हती घातली कारण की आपण पूजन करताना चप्पल नाही घालत तर फुलं तोडताना का चप्पल घालायची असा विषय होता। सो चला आता घरी जातो, पूजन वगैरे करून घेतो, मग भेटा दिनचर्या व्लॉग जिंदाबाद। तस्मै श्री गुरवे नमः। गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल। गुरु सो गुरुपौर्णिमा गुरुपूजन सो झालेलं आहे आपलं। आणि आता दिवसभरात काय काय घडतंय ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये भेटून जाईल। सो कंटिन्यू वॉचला राहा आणि तुम्ही पण असं पूजन केलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये। ओमकारचा बघा काय विषय झाला, तांगड्या टांगून बसलेला आहे। आणि हो ओमकार बघा,
ओंकार इकडं तर देख, इकडं तर बघ. हात लांबून नुसतं करायचा, दाखवायचा असतो चेहरा. आणि बघा हे आता बहुतेक लाईव्ह होईन बाई. जर सुंबडीतच कोंबडे चाललंय लाईव्ह कसा चाललाय. आणि अजून तर काय आपला प्लॅनिंग झाला नाही. जर कुठं जायचं असेल तर आता तो आम्ही बोलवलेलं की आपलं स्ट्रीमिंग लाईव्ह करायचं. तो बघायला तो आलेलो आहे आणि बघा लाईव्ह सिस्टम सेटअप वगैरे चालू आहे त्याचा. कपडा झालाय. ज्या गावातल्या माणसांनी त्या चाचानं तुमचा कोण रे तो चाचानं त्यांनी ना गाईच पंक्चर काढली. बस बाई चपलीने आणायच्या कामात राहिल्या. इथं आल्यावर आमचा कार्यक्रम झालाय. हवाच गेली गाडीच्या आगती तर गेलेला आहे. आता बघायला की ते पंक्चरचं दुकान कुठं गावतंय का, पण आता लिटरली इथं काय सांगता येत नाही गावल म्हणून. सो गेलेला आहे तो बघायला. आता कळेन भाई काय करतोय. अवघड झालंय आमचं इथं. आता इथं आम्ही थांबलेलो हॉटेल पाशी. बघा देवाच्या मनात असेल आज की पाय यात्रा होईल. हे बघा ओमेन मी ना पाय यात्रा चाललंय भाई. याने तर मुंडनच आणलंय डायरेक्ट. आणि ओमे तर काय अजून आलाच नाही. माग भाई एवढी भयंकर अशी गर्दी रोड. गर्दी कसली भयंकर गर्दी. आता जरा प्रसाद वगैरे घेतोय. हे बघा प्रसाद भाई भाई माई वडी गायब केली. इथं ठेव ग. नाही बाई वडी गायब केला का ह्याने वडी गायब केली. विषय असा झाला की गाडी पंक्चर झाल्यामुळे आता आम्ही ना पूर्ण नारायणपूर मधनं ना दोघच चालत चाललो. हे बघा दोघच चाललो. आणि अजून सासवडीतून आपल्याला 5 किलोमीटर आहे. सो समोर बोर्ड लागलेला आहे. तिथपर्यंत चालत जायची. आमची हालत एवढी खराब झालेली आहे ना भाई. आज आम्हाला लय महागत पडलंय भाई गाडी. हे बघा पायी यात्रा एकच नंबर. अरे वाटते कसं वाटतंय. अरे भाई ओम्या गेला पुढं टायर चेंज करायला. सो आम्ही तोपर्यंत म्हटलं आपण चालत येऊ. सो चालत चालतोय जायच. हे बघा अजून सासवडीतून 5 किलोमीटर जायची. भयंकर आमचा प्रवास झालाय. PMT मध्ये आलेलं आहे बघा. PMT मध्ये चाललेलो आहे. आता काय आमचं पाय एवढं भयंकर दुकान आलं ना शेवटी PMT मध्ये यायला लागलं. लिफ्ट मध्ये बघा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.